कारल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत आपण आज, जी की बिलकुलच कडू होणार नाही। तुम्ही एकदा बनवाल ना तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। तर इथं मी कारले पहिले धुवून घेतलेले आहेत, 1/2 किलो कारले घेतलेले आहेत मी, आणि त्याला मी असं गोल गोल कट करून घेते। तुम्हाला जशा टाईपचे करून कट करायचे आवडतात ना, तुम्ही त्या टाईपचे करू शकता, उभेही कट करू शकता तुम्ही। मी यांना गोल गोलच कट करते, ॲज इट इज जसे आहेत कारले तसे फक्त गोल कट करते मी। आणि फोडी खूप ही जास्त पातळ करायच्या नाहीत आणि खूप जाडही करायच्या नाहीत। पातळ जर तुम्ही खूप केल्या तर ते भाजी करताना तुटतील। आणि मी इथं सगळेच कारले कट करून घेतलेले आहेत। आणि काही कारल्यामध्ये असं थोडं मोठं मोठं जाड जाड बी होतं, तर ते बी नको आहे मला, कारण खाताना ते खूप कडू लागल आणि कचकच पण लागल दाताखाली। म्हणून मी 1 बाय 1 करून सगळ्या फोडीमधून बी काढून घेतलेलं आहे। या कारल्यामधला एवढं बी निघालेलं आहे याच्यामध्ये 1/2 किलो कारल्यामध्ये। तर आता आपण काय करणार आहोत, या कारल्याच्या फोडींना वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथं मी कढईमध्ये एका पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण एक छोटासा स्टँड ठेवणार आहोत। पहिले मी पाणी घालून त्याच्यामध्ये एक छोटा स्टँड ठेवत आहे। त्यावरती मी एक ताटली ठेवेल, म्हणजे की प्लेट ज्याला होल्स असतात वाफवण्यासाठी, तुम्ही जी यूज करता ना ती ठेवा। माझ्याकडे दुसरी नाही आहे तर मी हेच ठेवेल। आणि कारल्याच्या फोडीला मी इथं मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे, सगळीकडून मीठ आणि हळद लावल्याच्या नंतर आपल्याला ह्या फोडी सगळ्यांना याच्यामध्ये घालून घ्यायचे। आपण जी परत ठेवलेली आहे आता त्यावरती आपल्याला हे घालून घ्यायचं आहे फोडी सगळ्या। माझ्याकडे हे खास वाफवायचं भांडे नाही आहे, म्हणून मी खिसणीवर ठेवते सध्या माझ्याकडे, आणि त्याच्यावरही खूप छान होऊन जाते हे, म्हणून मी खिसणीवरतीच ठेवून त्याच्यावरती एक आपल्याला प्लेट झापायचं आहे। तुमच्याकडे जो प्लेट आहे तुम्ही झापू शकता। त्यानंतर आपण याचा मसाला वाटण बनवून घेऊयात। तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे, लसूण, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे। हे सगळं आपण एकत्र भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी मी काय करते, गॅसवर पहिलं कढई ठेवते। जिकडं आपलं तिकडं फोडी शिजत आहेत तोपर्यंत आपण हा मसाला पण बनवून घेऊया। तिकडं फर्स्ट मी कांदा घातलेला आहे, कांद्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, कांदा आणि लसूण एकत्र। तर याच्या पाकळ्या खुल्ल्या करत आहे मी, खुल्ल्या केल्या तर जरा लवकर भाजेल ना कांदा, तर त्यामुळं आपण सगळ्या पाकळ्या एक फोडून घेऊन कांद्याला चांगला एकदम लाल लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊया। इथं फोडी जरा जास्ती मोठ्या झालेल्या आहेत माझ्या, आणि त्यानंतर कांदा लाल कलर एकदम झालेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये खोबरं पण ॲड करूया। हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी किसून, तुमच्याकडे किसलेलं नसेल तर तुम्ही फोडी पण करून घेऊ शकता वाळल्या खोबऱ्याच्या, आणि ओलं खोबरं असेल तरी तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये टाकू शकता। आणि तेही छान भाजून घेऊ, त्याला पण छान सोनेरी कलर आला की नंतर मग आपण त्याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो ॲड करू। टोमॅटो आपल्याला लास्टलाच घालायचं आहे, सुरुवातीला नाही घालायचं। आणि तेही भाजून घेऊ, टोमॅटो पण थोडंसं भाजलं की नंतर गॅस बंद करू। आणि इकडं फक्त 5 मिनटं शिजू द्यायचं आहे बरं आपल्याला। या कारल्याच्या फोडींना खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला, 5 मिनटात आपल्याला काढून घ्यायचे, नाहीतर ते ओव्हरकुक होतील। वाटण्यासाठी भाजलेले हे सगळं सामान मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे, त्यालाही आपण फिरवून घेऊ, पेस्ट बनवून घेऊ त्याची पण। आणि इथं मी आता दुसरा कोणता मसाला एक्स्ट्रा ॲड करणार नाही, वाटण एक घालणार मी, आणि लाल तिखट आणि काळा तिखट घालणार बस। तुमच्याकडे काळा तिखट नसेल तर तुम्ही लालच घाला। ज्या कढईमध्ये मी हे भाजून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी आता तेल टाकलेलं आहे। त्या तेलामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे, जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ना, ते वाटण घालून घ्यायचं आणि त्याला छान उलटण्यानं भाजून घ्यायचं, एकदम लाल कलर येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणीही आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि याला मी छान फिरवून भाजून घेते, जेणेकरून खालून ते चिकटणार नाही आणि करपणार नाही। त्याच्यामुळं थोडंसं पाणी ॲड करा आणि छान कंटिन्युअसली त्याच्यामध्ये उलटण्यानं त्याला हलवत भाजून घ्या, नाहीतर ते काय होईल, खाल्ल्या बाजूनं करपून जाईल। आणि थोडा वेळ भाजल्याच्या नंतर आपल्याला ते मिरचू ॲड करून टाकायचं आहे याच्यामध्ये, लाल तिखट आणि काळा तिखट ॲड करायचं आहे, आणि ते ॲड करून थोडंसं खालीवरी करून घेऊ त्याला पण, आणि नंतर त्याला झापून 1-2 मिनिट शिजू देऊत, म्हणजे त्याचं पूर्ण तेल आहे ना ते तेल सुटेल आणि कलर पण खूप छान येईल। तुम्ही बघू शकता आलेला आहे,
खूप छान लाल लाल कलर झालेला आहे याचा. थोड्याशा गाठी ज्या राहतात काळ्या मिरच्यामध्ये त्या मी फोडून घेते इथं. आणि त्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायच्यात. आपल्या कारल्याच्या फोडी ज्या आपण शिजवून ठेवलेल्या आहेत त्या फोडी आपल्याला टाकायच्या आहेत. तर त्या फोडी टाकल्याच्या नंतरही छान आपण त्याला परतून घेऊयात. जास्तही परतायचं नाही, नाहीतर फोडी आपल्या ऑलरेडी शिजलेल्या असतात ना, तर त्या फोडी म्हणजे तुटतील. तुम्हाला जर तुटलेल्या चालत असतील तर काही हरकत नाही, कारण आपणच तर खाणार आहेत. आणि त्यानंतर मी थोडंसं गूळ घातलेलं आहे याच्यामध्ये, थोडासा जो करवटपणा राहिलेला आहे तो निघून जावा म्हणून. आणि त्यानंतर एकदम थोडंसं अर्धा कप पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर ही थोडंसं परतून घेऊ. आणि आपली भाजी आता रेडी झालेलीच आहे. फक्त आता 2 मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून टाकत आणि भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि तुम्ही कारल्याची भाजी कशी बनवता तेही सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.